तर आपल्याकडं एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी थेरपीसाठी येत आहेत. तर आपण त्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा जो अनुभव आहे मोरे फिजिओथेरपीमध्ये इथं आल्यानंतरचा तो जाणून घेणार आहे. प्रथमतः आपण त्यांना त्यांचं नाव विचारूया. बाबा, तुमचं नाव काय आहे? माझे नाव पंडित किरोजी कोंडे, वय 70, राहणार बारो. तुम्ही आतापर्यंत काय सेवा केली? कुठे सेवा केली? कुठे काम केलं तुम्ही? मी पोलीस खात्यात 44 वर्ष सेवा केली आहे. नंतर रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर घरी आलो. बरं, तुम्ही इथं मोरे फिजिओथेरपी मध्ये कोणत्या कारणामुळे आले? मला उजव्या पायाला आणि हाताला पॅरालिसिसचा आजार झाला होता. तो खाजगी दवाखान्यात बरेच पैसे जाऊनही त्याच्यावर उपचार केले, पण मला फरक पडला नाही. तर माझी मानसिकता वाढली होती. कारण की मानसिकता शब्द हा जो वापरला तर बाबांचं म्हणजे खूप दुर्दैवी त्यांच्या घरामध्ये एक घटना घडली जी कोणत्याही बापाच्या जीवनामध्ये घडू नये. आणि तो धक्का त्यांच्या हृदयावरती खूप मोठा होता. आणि त्या धक्क्यामध्येच त्यांना हे एवढे शारीरिक व्याधी काय झाल्या चालू झाल्या. आणि ते आपल्याकडे थेरपीला आले. त्यावेळेस त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक होता. त्यांचा जी उजवी बाजूच ना बाबा, उजवी हात वर करून दाखवा, ती उजवी बाजू आणि ते उजवा पाय त्याच्यामध्ये मुवमेंट नव्हती चालताना. तर तेच सांगते की ते पहिल्या दिवशी कसे आले होते वरती? पहिल्या दिवशी मी जिना धरत वर आलो. आणि पहिल्या दिवशी मी थेरपी घेतल्यावर मला बराच फरक पडला. म्हणजे 15 दिवस रेग्युलर थेरपी केली तर आणखीच फरक पडत चालला. माझा विश्वास वाढत चालला. मला इतर नातेवाईक लोक म्हणायचे काय जातं तिथं अंतर जातं, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या मनावर ऐकावे मानाचे, करावे मानाचे, असं इमान ऐकून मी विश्वास ठेवत थेरपीवर करत गेलो. त्यामुळे माझा बराच फायदा झाला. आज मला 70-80% फरक पडला. मी बोलू शकतो आणि उत्साहाने घरातलं काम करू शकतो. आणि थोडस इकडे या. आणि मला बहुतेक मानसिक टेन्शन, दवाखाना खर्च वाचला. इथं थेरपीला आल्यावर 1 रुपया पण खर्च येत नाही. याचा मी फायदा घेतला. तसेच गणेश सर, इथल्या मॅडम यांनी पण मला फार सहकार्य केलं आहे. त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. त्यापुढे आजारी असून इथं काम आपल्यासाठी जीव काढताय याचा मला अभिमान. म्हणजे आता बघा, ते आपल्या समोर बोलतात तर तुम्ही म्हणता त्यांना एवढा लवकर फरक पडला होता, पण तुम्ही त्यांचा मग अनुभव आधीच का नाही घेतला? बरोबर, कारण की आहे ना, बाबांचे जे उच्चार आहेत म्हणजे ते उच्चारही शेजारच्याला समजत नव्हते. म्हणजे पॅरालिसिस झाल्यामुळे ह्या डोळ्यामध्ये आणि ह्या तोंडामध्ये पण त्यांना काय होत होतं, त्रास व्हायचा. त्यामुळे ते जे काय बोलतात ते लोकांना समजत नव्हतं. परंतु आता मी एवढ्या दिवसात ऑब्झर्व केलं की त्यांचे उच्चार सुद्धा काही निघायला, म्हणजे पाय तर त्यांनी दाखवत बाबा, पाय तर क्लिअरच आहे, पाय 100%. इकडे या, पायाची मुवमेंट जी आहे, पाय त्यांनी उचलून दाखवा एकदम, पाय एकदम क्लिअरच झाला होता. हात पण दाखवा, हात पण एकदम क्लिअर झालेला. परंतु जी चेहऱ्याची मुवमेंट होती, जी बोलण्याची, त्यांचे जे उच्चार काय होत होते व्यवस्थित निघत नव्हते. पण त्या उच्चारांमध्ये सुद्धा आता काय झालेलं आहे, फरक झालेला आहे. आणि ते तुम्ही बघत असाल थोडस होतंय, त्याला थोडस अडचण निर्माण होते, परंतु जवळजवळ 80% त्यांच्या उच्चारांमध्ये सुद्धा काय झालेलं आहे. आणि मी थेरपीचे नियम पण पाळले. हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी कष्ट खूप घेतले. पहिल्याच बॅचला ते थेरपीला हजर होते, दररोज थेरपी घ्यायची. आणि बाबा, तुम्हाला कोणत्या मशीनने जास्त थेरपीनं फरक पडला? मला परिवार कवच आणि आरबी बूस्टर आणि पद्मतंत्रिका बाबांच्या आवडत्या ज्या मशीन्स आहेत त्याच्यावरती त्यांच्या हाताला ते मुंग्या येतात, पायाला मुंग्या यायच्या जिथं आणि मधून स्पेशल थेरपी द्यायची जास्त. ते स्पेशल थेरपी वगैरे ज्यावेळेस दिल्यात बाबांना, त्यावेळेस त्यांच्या
मसलमध्ये त्यांच्या मुवमेंटमध्ये ऑटोमॅटिकली आणि थेरपी घेताना मी आनंदाने घेत गेलो असं याचा पण मला फायदा. म्हणजे कुठले हॅपी विचार म्हणजे नाही मला. त्यांनी आनंदाने घेत गेले, म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह माइंड ठेवलं, त्यांनी नकारात्मक का मी आता नीटच होऊ नये. पॅरालिसिसच्या माणसाला काय वाटतं, आता बरीचशी लोक कंटाळतात ट्रीटमेंट घेऊन, मग त्यांच्या घरामध्ये सुद्धा अशी मेंटॅलिटी होती आता काय हा माणूस व्यवस्थित होणार नाही, आणि मग सगळ्यांचीच मेंटॅलिटी तशी झाल्यावर मग कसं माणूस पुढे जाणार. आणि आता माझे नातेवाईक पण म्हणत्या तुमच्यात कसं काय एवढा फरक येतो जाणवतो. म्हणजे मी कष्ट केलं ते जातो थेरपी. व्हेरी गुड. बाबाने तेवढे काय केले, कष्ट केले, त्याचा परिणाम झालेला आहे आणि नातेवाईकांना पण तो व्यवस्थित दिसतोय. आणि आम्हाला पण खूप आनंद होतो ज्यावेळेस एखादा पेशंट पॉझिटिव्ह असतं पहिल्यापासून आणि त्यांच्यामध्ये पण पॉझिटिव्हपणा. बघा काही काही जण थोडासा नकारात्मक विचार करतात की आता कसं होणार काय होणार, परंतु त्यांनी खूप सकारात्मक ही ट्रीटमेंट आणि घेतली. प्रत्येकाचे शरीर सारखे नसते, कोणाला एखादा महिना कोणाला 2 महिने, पण फरक पडतो. फरक पडतो. बाबांचं म्हणणं काय आहे की प्रत्येकाचं शरीर काही सारखं नाही, काहींना एका महिन्यात फरक पडतो, काहींना 2 महिन्यात फरक पडतो. म्हणजे त्यांनी सगळे नियम व्यवस्थित काय केले, पाळलेले. आणि निरोगी शरीर तुम्हाला निरोगी करायचं असेल तर मोरे थेरपीच करा. इतका विश्वास आहे मोरे फिजिओथेरपीवर की ते पहिल्यांपासून विश्वासाने राहिले आणि आज ते एवढा छान डान्स करतात. इथं जर तुम्ही कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा ते स्वतः पुढे येतात आणि खूप छान डान्स करतात. आणि त्यांच्यामध्ये इतकी सुधारणा आहे की कोणी त्यांना म्हणणार नाही की त्यांना पॅरालिसिस झालेला होता. आणि कार्यक्रमाला शोभा यावी म्हणून डान्स कार्यक्रमाला शोभा यावी म्हणून डान्स करतात. काय करतात ते? म्हणजे ते त्यांचं म्हणजे बघा, तुम्ही जर त्यांची जर पॉझिटिव्हिटी जर पाहिली तर ते कधीच तुम्ही कोणीच त्यांना जर मी म्हटलं असतं ना यांना पॅरालिसिस, तुम्ही विश्वास ठेवला नसता. पण त्यांना पॅरालिसिस स्ट्रोक येऊन ते एवढं छानपैकी सगळ्यांमध्ये आनंद शेअर करतायत. नाही तर माणूस आजारी पडलं का असं तोंड करतं का बाकीचे 2 जण आजारी पडतात. आधुनिक काळात पॅरालिसिसचे जास्त प्रकार होते. पॅरालिसिसचे प्रकार हे खूपच सध्या हृदयविकार आणि पॅरालिसिसचे ते अडचणी आहेतच. पण त्याच्यासाठी माझं तुम्हाला दररोज सांगणे, नियमित झोप आहार याचं पण माणसाने पालन करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाबा, तुम्ही सगळ्या आई बाबांना काय संदेश देऊ इच्छिता? सगळे सर्व आई बाबांना संदेश देऊ इच्छितो की त्यांनी मोरे थेरपीवर विश्वास ठेवून रोज नियमितपणे थेरपीला आले, सतत थेरपीला आले तर त्यांना 100% फरक पडत आणि ते आनंदी व सुखाने जगतील अशी मला आशा आहे. बाबांसाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी थांबून छान असं पण मॅडम व्हिडिओ बंद करा.